आई, आज आपल्याला ना स्वयंपाक नाही बनवायचा बरं. का बरं? त्या मालूताईंकडे जेवण आहे आपल्याला सर्वांना. कशाचं जेवण आहे? त्यांच्याकडे ना सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे आणि त्यानिमित्त आपल्या सगळ्या घरच्यांना जेवण. आई, पण तुम्ही जेवायला येऊ नका बरं. का बरं ग? आई, मी सांगते तुम्हाला, तुम्ही जेवायला येऊ नका नाही म्हणा. मी जेवायला येईल. अरे ऐका माझं, नाही, मी येणार जेवायला. माझ्याकडे एक आयडिया आहे ना. हा, सांग. मला सांगते की तुम्हाला खाली बसता येत नाही आणि तुम्ही जेवायला येऊ नका. मला बसता येते खाली, मी येते अरे जेवायला. हो, मला माहिती आहे तुम्हाला खाली बसता येते, हं. पण मी त्या मालूताईला सांगणार हं. की तुम्हाला खाली बसता येत नाही आणि टिफिन द्या म्हणून. हो का? आणि टिफिन जर आणला की नाही आपण त्यांच्या घरून, हं. तर ते टिफिन मध्ये जास्त जेवण देतात आणि मग आपल्याला संध्याकाळचा स्वयंपाक करायचं कामच नाही. अगं बाई, हे माझ्या लक्षातच नाही मग आलं. आहे की नाही मी हुशार? अगं बाई, माझी मग थांबा, मी टिफिन घेऊन येते. घेऊन. हा थांबा. हा बघा, हा टिफिन देते हा. हं. आणि मग आपल्याला मस्त टिफिन संध्याकाळी पुरते सकाळी पुरते. हो. आहे की नाही मी हुशार? बापरे, खूप हुशार आहे. पण तुम्हाला काही कदरच नाही ना माझी. हं. हा, आणते मी टिफिन. तिला स्वयंपाक करून जेवायला येते म्हणून अशा काही काही आयडिया काढते. फोन करून द्यायचं रोज रोज स्वयंपाक. एखाद्या दिवशी आराम पाहिजे की नाही पाहिजे आपल्याला. मग काय तर कंटाळा येतो. चला देऊन येऊ टिफिन आपण. काकू, माझ्या आईने 1 वाटी साखर सांगितली होती. हो ग बेटा, देते 1 मिनिट. ए, तुला ते वाळण टाकायला सांगितलं होतं, टाकलं का? अरे टाकलं ना आई, बघा ना तुम्ही सकाळपासून टाकून ठेवलेलं आहे. माझ्या तोंड येते का? अरे आई, मी तोंडी नाही येते, फक्त तुम्हाला सांगते की मी वाळवून मला घातले. घाई होती ना जायची, थोडं देता का लवकर? हो बेटा, आणते हा, 1 मिनिटात. ए, स्वयंपाक राहिला करायचा, तो कधी करशील? आई 10 मिनिटं वेळ आहे अजून स्वयंपाकाला. मी पटकन गरम गरम पोळ्या करते. हा, काकू द्या ना लवकर, मला कॉलेजला जायचं. अरे हो ग बेटा, 1 मिनिटात आणते मी. ए, आजकाल तुझं तोंड जास्त चरचर चालायला लागला. हा, कामच नाही ऐकत माझं काही. हे असं तुम्हाला वाटते बरं, मी काही बोलत नाही बरं. मी सकाळपासून शांतच असते. असं तुम्हाला वाटते की मी खूप जास्त बोलते म्हणून. तुम्ही सकाळपासून बोलता मला. तू जास्त तोंड यायला लागली आता. हा, कामं नाही अरे करत आई ना थोडा काही. ना दुखते नाही केस. काकू, काकू, आई. कॉलेजला नको, मला जाते मी. फ्लॅशबॅक. ममता, इकडे ये. काय म्हणता आई? बस बेटा इथं, तुला एक गोष्ट सांगते. हं. मी काय म्हणते, आजकाल आपल्याकडे खूप काही काही जण मागायला येत आहे वस्तू. हा, तर काही द्यायच्या नाही बरं त्यांना. बरं ठीक आहे ना, तुम्ही सांगितलं ना, अजिबात येणार नाही. अजिबात देऊ नको. आणि दररोजच येतात काही काही मागायला. मग आपण काय करायचं आई, ते आले की नाही भांडायचं. हा, भांडत करतो आपण. मग ते गंमत असते बरं, भांडण खरोखरच नसते. बरं ठीक आहे, तुम्ही सांगितलं की नाही हा. आता तसंच. हो. हो नाही, आता बघते ना मी मेहनत जमते की नाही बघते आता. वेळ आहे ना अजून. हो ना. हा, बघू आता काय होते तो. नाही ना ग, आज भाजीच नाही केली मी. हो, आता बघते ना काय करायचं ते. आई मी आली 1 मिनिटात. कुठे चालली का? अरे जरा मी येते. जाऊ. एकटीच चालली का? हे घेऊन जा ना, तुझं पोट तरी साफ होईल चांगलं. घे, घेऊन जा. मला स्वयंपाक आवडते म्हणून मी करत नाही. माझ्या हातचं सगळ्यांना जेवण आवडते म्हणून पण मी करत नाही. माझी सासू मागे लागते म्हणून मी स्वयंपाक करते. आई, काय ग? मला 500 रुपये द्या ना. ए, काय लावलं का पैसे? माझ्याजवळ पैसे नाही आहे. जर खायला इथं पैसे नाही आहे. मागते मग पैसे द्या म्हणून. जा, मला अद्रक आणून द्या बरं त्या फ्रीज मधलं. हो. मला म्हणतात की पैसे नाही, आता पाहू मी काय करते. आई हे घ्या 500 रुपये. कशाला ग? जहर खायला. पकडा. तुमच्याजवळ पैसे नव्हते ना, घ्या जहर खाऊन घ्या. 500 आणि हे रुपये. कुठले आणले मग? अरे आई, माझे माहिती आहे का, अद्रकच्या याच्यात ठेवलेले होते. मला ए, माहिती बाई, ते होतं. माझे होते. नाही, ते माझे होते. तुझे ते नव्हते. ते माझे माझे. आहे. नाही, माझे होते. तुमच्याजवळचे पैसेच होते. नाही. माझे काय ग, कसला विचार करत आहे? आपल्या गावात साड्यांचा सेल लागलेला आहे. साड्यांचा सेल लागला? मग मी तेच तर सांगते तुम्हाला. कोणत्या साड्या आहेत? आई कांजीवरम आहे, पैठणी आहे, सिल्क साड्या आहे. आपण जाऊ. चालता का तुम्ही? हो, चल. नक्की मी कांजीवरम घेऊन येऊ. हा हॅलो, हा कुलकर्णी काकू. हो विचारते मी. हो हा, सांगते मी तुम्हाला. अच्छा, नेपाळ टूर आहे का? बरं शेवटची सिटी का मी आहे का? बरं ठीक आहे, विचारते ना मी. हा झालं वाटतं इथं सुरू अजून. हा, आता तर काही झालं तर हिला मी जाऊ देत नाही. कशी जाते तर मी पाहते. हो. का ग, काय आहे ग? अरे आई, नेपाळ टूर आहे. हा, तर त्या विचारतात आहे की नेपाळ टूरची एक जागा रिकामी आहे. नाही सांग त्यांना. अरे आई, माझं ऐकून तर घ्या. नाही सांगून दे त्यांना. हा कुलकर्णी काकू, आईचं जमणार नाही म्हणतात त्या. हो, त्यांचं करायचं. ए, अगं थांब ना. Huh?
பச்சை குத்திக்கின உன்னோட பேரு வழியில குச்சி 2000 நீரா मोबाईल चालूनच नाही लागला ना गं. आई मधातली बटन दाबा. अगं नाही चालत ना. आई चालते आता बरोबर चालवा तुम्ही. हात एकदम जवळ. अगं मग हा चालतच नाही. द्या मग फेकून नाही चालत तर. काय झालं का? आई काही नाही सरका तुम्ही इकडे. अगं झालं काय? अरे तुम्ही सरकारला बाजूला अगं काय? पण मला सांगते कधी काय झालं तर. अरे तू उंडा हरवला ना पोळ्याचा. आणि हा काय आहे तर वेंदडी कुठची? no, 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 no. काय झालं ग? अरे आई मला ना बरंच नाही वाटत आहे. डोकं दुखते काय? नाही नाही डोकं नाही दुखत आहे पण मला की नाही सांगता नाही येत आहे काय झालं पण मला बरं नाही वाटत आहे. ताप आहे का? नाही नाही तापही नाही मला पण मला सांगता नाही येत आहे काय झालं तर. पाय दुखत आहे का? नाही नाही पायही नाही दुखत आहे माझे. अगं बाई तुला पण माझ्यासारखी बिमारी लागली. या बिमारीचा इलाजच नाहीये काही. अजिबातही नाही. कोणता डॉक्टरही नाही बरा करू शकत. आणि तुला सांगू का ही म्हणजे एका याचं दुसऱ्याला बिमारी लागते ही अशी आहे. फैलते ही बिमारी. अरे कहना क्या याच्यावर चाहते हो? कोणताच डॉक्टर इलाज करू शकत नाही. त्याला अशीच तुला ती बिमारी झालेली आहे. आई मला सांगा ना काय झालं मला काय झालं सांगा ना आई मला काही समजत नाही ना सांगा ना आई प्लीज. सांगते ऐक हा. तुला पण तुझ्या सासू सारखी खोटं बोलायची बिमारी लागलेली आहे. no, 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 no. अरे कहना क्या चाहते हो? और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना. हॅलो काय सांगते साडीवाला काय सांगते साडीवाला आला. हो काकू कुठे आहे. तुझ्या घराजवळ. बरं मी येते थांब. बापरे फक्त 200 रुपयाची साडी. मी पै 4-5 घेते हा. हो येतेस मी थांबून ठेव बरं त्याला. हो अगं पण माझ्या सासूबाई आहे ना त्यांना काय सांगू. बरं जाऊ दे मी काहीतरी आयडिया करते. येतेस थांब. सासूबाई मी ना फुलं घेऊन येते पूजा करायसाठी. काही नाही आणावं लागत फुलं. झाली माझी सकाळीच पूजा. आई मी कचरा फेकायला जाऊ. काही गरज नाही. सकाळीच फेकून आली मी कचरा. काही तुझ्या भरोशावर काही एवढे लहान मोठे कामं मी सोडत नसते. मलाच करावं लागत असतात ते. जा माझ्यासाठी गरम गरम चहा कर. काय सांगते शेतातून मेथीची भाजी आणली आणि कांद्याची पाथही आणली. आणि मी येऊ का घ्यायला. काय म्हणते अरे काही नाही आई. अगं कोणाशी बोलत आहे सांगत खरी. आई त्या ललितानी शेतातून खूप सारी मेथीची भाजी आणि कांद्याची पात आणली आणि मला म्हणते की द्या घ्यायला आई. पण मी नाही जात बरं. अगं जा ना. आई 10 रुपयाची तर मिळते बाजारात मला नाही जायचं. अगं मिळू द्या. चांगली घरची आहे. जा घेऊन ये जाऊ. अरे पण मला तुमच्यासाठी गरम गरम चहा करायचा आहे ना. पिशवी आणून देते तुला. तू बस मी चहा करते. बसून राहते. ठीक आहे नाही घेऊन या ना. घेऊन या पिशवी जाते आणायला. no, no. आणा ना. हो, आणते.